आव्हान न्यूज. आता काहीही लपणार नाही, आम्ही वास्तव तेच दाखवतो. आमदार एकनाथ खडसेंसह कन्या सौ शारदा यांच्यावर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल. 21 वर्षापूर्वी जमिनी खरेदी करून केली फसवणूक. मुलांना नोकरीचं दिले आमिष. अद्याप कारखाना नाही झाला उभा. सुमारे 85 एकर जमिनीचा वाद. भुसावळ तालुक्यातील मानपूर येथील साखर कारखान्याच्या जमीन संपादन प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे व त्यांची मुलगी शारदा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुसावळ तालुक्यातील मानपूर शिवारातील जमीन साखर करण्यासाठी खरेदी करून त्यावर कारखाना न काढल्यानं जमीन मालक चमेलीबाई तायडे यांनी परत जमीन मागितली असता ती न मिळाल्यानं बोदवड पोलीस स्टेशनला आमदार एकनाथराव खडसे व त्यांची कन्या शारदा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. 21 वर्ष जुने प्रकरण पुन्हा बाहेर आल्यानं हा सर्व राजकीय कट व षडयंत्र असल्याचे खडसे परिवारानं म्हटलंय. या शिवारात मंत्री गिरीश महाजन यांची देखील काही एकर जमीन होती, मात्र नामदार खडसे यांनी ती जमीन मूळ मालकांना कधीच परत करून टाकली होती. खडसे परिवार मात्र या व्यवहारानं गोत्यात आलाय. संजय सिंग चव्हाण या प्रकरणाचा पाठलाग करतोय. 2021 पासून आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदनं देतोय, तक्रार अर्ज करतोय, आंदोलनं करतोय. कुठे चालून काल या प्रकरणाचा म्हणजे या प्रकरणासंदर्भात आम्ही बोदवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे. कोणकोणत्या कलमानुसार केलेले बरं? त्यामध्ये आमच्या म्हणजे फसवणुकीच्या ज्या काही कलम आहे त्या कलम आम्ही त्यामध्ये ॲड केलेले आहेत आणि ॲट्रॉसिटी ॲक्टच्या माध्यमातून सुद्धा त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तुमची मागणी काय शेवटी? आमची मागणी हेच आहे की त्यांनी ह्या जमिनीवरती त्यांनी आजपर्यंत गेल्या 24 वर्षापासून कुठल्या प्रकारचा कोणता प्रकल्प म्हणजे जे त्यांनी आश्वासनं दिले होते ते आश्वासन त्यांनी पूर्ण केलेले नाही आहेत. आणि विशेष म्हणजे त्यांनी त्यावेळेस यांना 51,000 रुपये फक्त एवढी रक्कम त्यांना दिलेली आहे आणि त्याच्यानंतरची जी काही ठरलेली रक्कम होती ती आम्ही 2-4 दिवसानंतर देऊ. त्याच्यानंतर भाऊ देतील म्हणजे त्यांचे माणसं त्यांना सांगायचे की भाऊ देणार आहे, येणार आहे, करणार आहेत. असं करून करून आज जवळजवळ 24 वर्ष लोटून गेलेले आहेत, पण आजपर्यंत त्यांना ती रक्कमसुद्धा मिळालेली नाही. हे जमीन 2002 साली त्यांनी जी म्हणजे आमच्या परिवाराकडनं त्यांनी अल्पदरामध्ये जमीन घेतलेली होती. ते असं सांगून की आम्ही या जमिनीवरती साखर कारखाना उभा करणार आहे आणि या साखर कारखाना उभा झाल्यानंतर तुमच्या घरातील प्रत्येकाला रोजगार त्या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून देणार आहेत. पण 2002 पासून तर आजपर्यंत या जमिनीवरती कुठल्या प्रकारचा कोणता प्रकल्प उभा राहिलेला नाही आहे. म्हणून आम्ही त्यांच्यावरती काल रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल केलेला आहे. कोणत्या पोलीस स्टेशनला दाखल केला? आम्ही बोदवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे. आमची मागणी त्यांना हीच असेल की हे या ठिकाणी कुठल्या प्रकारचा काही प्रकल्प तुम्ही या 24 वर्षामध्ये उभा केला नाही किंवा कुठल्या प्रकारची काही हालचाल झाली नाही, त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला ही जमीन परत करून द्यावी. तुकाराम तायडे, मानपूर, तालुका भुसावळ, जिल्हा जळगाव. आता आपण आज या ठिकाणी जे उभे आहोत, हा जो प्लॉट आहे पूर्ण हा जवळजवळ 85 एकरचा प्लॉट आहे आणि आमच्या या मागणीनुसार आम्ही जवळजवळ 21 पासून तर आजतागायत आम्ही 3-4 वेळेस कलेक्टर साहेबांच्या इथे आंदोलनं केलेली आहेत आणि त्या निवेदनं पण दिलेली आहेत. त्या माध्यमातून त्यांनी चौकशीचे आदेश दिले होते सर्कल मॅडमना. सर्कल मॅडम या ठिकाणी येऊन आणि या संपूर्ण या परिसराची म्हणजे जेवढा 116, 117, 118, 19 वगैरे 122 पर्यंतचे 23 पर्यंतचे जे गट नंबर आहेत यांची पाहणी करून सर्कल मॅडमने त्यांचा अहवाल कलेक्टर सरांकडे पाठवला असं माझं म्हणणं आहे. आणि पंचायतच्या समक्ष आमच्या त्यांनी सह्या घेतल्या होत्या सर्कल मॅडमने आणि तो पंचनामा इथेच तयार केला होता असं माझं म्हणणं आहे. आणि त्यानुसारच त्यांनी कलेक्टर सरांनी आदेश दिलेले असावेत असं मला वाटतं. आणि त्यानुसारच आता कालच आमचे भाऊ आणि आमची आई यांनी इथं बोदवड पोलीस स्टेशनला जाऊन माननीय एकनाथ खडसे सरांविरुद्ध गुन्हेसुद्धा दाखल केलेले आहेत. पण माझं एवढं मत आहे की ते गुन्हे तो कायद्याचा भाग आहे. एक माणुसकीच्या हिशोबाने त्यांनी पुढे येऊन आमची जी महारवतनाची जी जमीन आहे ती त्यांनी आम्हाला परत त्यांच्याकडची आम्हाला काही अपेक्षा नाही, आमची जी आहे ती आम्हाला आमच्या हक्काची आहे ती आम्हाला परत करावी एवढी त्यांना विनंती करतो. आणि एवढंच पोलीस स्टेशनच्या अंतर्गत माझ्यावर राजकीय सूडबुद्धीने गुन्हे दाखल केलेले आहे. वास्तविक या व्यवहाराचा माझा दुरान्वय संबंध नाही. मी हा व्यवहार केलेला नाही, केव्हा या व्यवहाराचा माझा संबंधही नाही. माझ्या मुलीने ही जमीन घेत असताना ती वर्ग 1ची जमीन आहे.
म्हणून ती जमीन घेतलेली आहे. त्याचा 7/12वर वर्ग एकच आहे. आणि विधानमंडळामुळे ज्यावेळेस हा प्रश्न विचारला गेला तर माननीय महसूल मंत्र्यांनीच सांगितलेलं आहे की जमीन वर्ग एक आहे. परंतु 7/12च्या उतारावर महारवतन असं जमीन सांगण्यात येऊन शासनाची दिशाभूल करून हा FIR केलेला आहे. या FIRमध्ये अनेक गोष्टी त्यांनी चुकीच्या मांडलेल्या आहे. वास्तविक ही खरेदी 2002ला झाली. आता 24 वर्षानंतर या संदर्भामधल्या आठवण याचं कारण काय आहे? कारण मधल्या कालखंडामध्ये अशा स्वरूपाच्या काही संघटनांचे पुढारी त्यांनी मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. त्याही वेळेस मी सांगितलं याच्यामध्ये चुकीचं असं काहीही झालेलं नाही. तुम्हाला काय करायचं ते करा. व्यवस्थित हा व्यवहार जो झालेला आहे तो खाजगी व्यवहार आहे. साखर कारखाना हा त्या ठिकाणी येणार हे बरोबर नाही आहे. त्या ठिकाणी इथेनॉल प्रोजेक्ट येणार होता. परंतु त्या ठिकाणी जमीन जी आहे ते इथेनॉल प्रोजेक्टच्या नावानं घेतलेली नाही आहे. जमीन हे खाजगी व्यक्ती अशा स्वरूपाचे खाजगी एकमेकांमध्ये व्यवहार करून झालेलेली आहे. आणि हा जो व्यवहार झालेला आहे हा शासन मान्यतेने झालेला आहे. त्या संदर्भामध्ये जे व्यवहार झाला तो रेडी रेकनरने झालेला आहे. त्यावेळेस जमिनीची जी किंमत होती त्या किमतीने ते जमीन झालेली आहे. त्या किमतीने ते स्टॅम्प ड्युटी भरली आणि त्याच किमतीने त्यांना मान्य होती. उलट काही जास्त रक्कम या जमीनदारांना देण्यात आलेली आहे या ठिकाणी. त्यामुळे असा कुठलाही गैरव्यवहार काही गैरप्रकार किंवा अशा स्वरूपाचा ॲट्रेटिसीसारखा गुन्हा इथे काही झालेलाच नाही. राजकीयदृष्ट्या त्रास देणं एवढाच त्याच्यामागे उद्देश आहे. हेतूही त्याच्यामागे आहे. कोणतीही महारवतन जमीन या ठिकाणी खरेदी करण्यात आलेली नाही. या ठिकाणी वर्ग एकची जमीन आहे. हा उतारा स्क्वॅश करणं आणि या अधिकाऱ्यांच्या विरुद्ध खाजगी फिर्याद मी करणार आहे. मी आम्हाला वापस भेटावा हे म्हणणं. किती जमीन आहे तुमची आहे? आमची 6.5 एकर जमीन आहे. आणि कधी दिली होती, कशासाठी दिली होती? ते त्यानं आम्ही तर द्यायला नाहीच होतो दादा. गोरगरिबाकन घेवात मी. पण त्यानं पोरायसाठी घेतली की आम्ही नोकरीला लावू, तुम्हाला असे रस्ते दावू. पण त्यानं काही रस्ते दावले नाही दादा. किती वर्ष झाले तरी ते जमीन घ्यायला? 26 वर्ष झाले ना बापा. का कमी वर्ष होत आहे? किती जमीन आहे? 6.5 एकर. पैसे किती दिले होते? पैसे 51. 51,000. तुमचं नाव काय आहे? माझं नाव चेंबेलाबाई तुकाराम तायडे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.